आधी विधानसभेला पराभव केला, मग नगरपंचायतीत एकटं पाडलं. पण अखेर शिंदेंच्या सेनेनं भाजपलाच अस्मान दाखवलं. हे घडलंय सांगोला नगरपंचायत निवडणुकीत आणि हे शक्य करून दाखवलंय माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी. सांगोल्यात भाजपनं इतर पक्षांशी युती करत शिंदेंच्या सेनेला एकटं पाडलं, पण शहाजी बापू पाटील एकटे या सर्वांवर भारी पडले. भाजपनं शिंदे सेनेविरोधात जाऊन शेकापसह इतरांशी युती केली. इतकंच काय तर निवडणूक काळात शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयावरही छापा टाकण्यात आला. पण इतकं होऊनही अखेर शहाजी बापूंनी मैदान मारलंय. विशेष म्हणजे ज्या कार्यालयावर निवडणूक आयोगानं छापा टाकला होता त्याच कार्यालयात शहाजी बापूंनी विजयाचा आनंद साजरा केलाय. या विजयानंतर शहाजी बापूंनी काय प्रतिक्रिया दिली आहे, ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई का होती, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. सांगोला नगरपंचायत निवडणुकीत शिंदेच्या विश्वासू शिलेदारांपैकी एक असलेल्या शहाजी बापू पाटील यांनी मैदान मारलंय. शिंदे सेनेचे सांगोल्यात 12 नगरसेवक विजयी झालेत, तर नगराध्यक्ष पदावरही शिंदे सेनेचे उमेदवार आनंदा माने यांनी विजय मिळवलाय. खरं तर सांगोल्यात शिंदेच्या सेनेला, त्यातही शहाजी बापू पाटलांना या निवडणुकीत एकटं पाडण्याचा प्रयत्न खुद्द भाजपनंच केला. त्यांच्या विरोधात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगोल्यात सभा घेतली होती, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शहाजी बापूंच्या मागे मी उभा आहे असं ठामपणे सांगितलं होतं. सांगोल्यात भाजपनं शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासोबत युती केली होती. त्यांच्या विरोधात शहाजी बापूंनी निवडणूक लढवली. निवडणूक काळात शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक आयोगानं छापा टाकला. त्यावरूनही शिंदे सेनेनं भाजपवर टीका केली. पण इतकं होऊनही ही निवडणूक चुरशीची झाली आणि त्यात शहाजी बापूंनी विजय मिळवला. यावेळी अभद्र युती मतदारांनी नाकारली असं म्हणत शहाजी बापूंनी विजयावर आनंद व्यक्त केलाय, तर भाजपवर टीका केली आहे. या निवडणुकीत शिवसेनेला अचानकपणे एकाकी पाडण्यात आल्यामुळं सर्वसाधारणपणे मतदारांनी या ठिकाणी एक वेगळा विचार करून शिवसेनेला हाती धरलेला आहे. तालुका स्वर्गीय बाई गणपतरावजी देशमुख आणि 65 वर्ष आणि मी 40 वर्ष एका वैचारिक पातळीवर आम्ही मतदार आमचा सांभाळलेला आहे आणि आमच्या कुठल्याच पक्षातल्या मतदारांना ही अशा पद्धतीची अचानकपणे उबाटा शेका पक्ष हे ते असे सगळे पक्ष एकत्र येणं आवडलं नाही, हे यावरून दिसून येतंय. दुसरा महत्वाचा मुद्दा की थोडस शिवसेनेला सगळीकडे विश्वासात घेऊन निवडणुका झाल्या असत्या तर चांगलं झालं असतं. या ठिकाणी आता शिवसेना विजयी झाली. वेड्याला शिवसेनेनं पाठिंबा दिलेले आमचे अवताडे बहिणी विजयी झाल्या. तिकडे शिवसेनेनं पाठिंबा दिलेल्या प्रणितीताई बास्के ताई ह्या आघाडीवर आहेत. तर थोडं शिवसेनेच्या बाजूने या भागात लोकांनी कल दिला असं म्हणलं तर वावगं ठरणार. खरं तर नगरपंचायती आधी विधानसभा निवडणुकीतही भाजपनं युतीत असताना शेकापला मदत केली असा आरोप शहाजी बापूंनी केला होता. भाजपनं शेकापला साथ दिल्यानं आपला पराभव झाल्याचं शल्य शहाजी बापूंच्या मनात खतखततंय. पण मी बाजीगर आहे, हार मानणार नाही असं सांगत शहाजी बापू पाटील नगरपंचायतीत नेटानं लढले आणि जिंकलेही. दरम्यान लोकसभा निवडणुकीत आजारी असताना भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला आणि त्यामुळे रणजितसिंह निंबाळकरांचा विजय झाल्याचं शहाजी बापूंनी अनेकदा सांगितलं. पण तरी नगरपंचायतीत शिंदेच्या सेनेला एकटं पाडलं गेलं असं पाटील सांगतात. भाजपनं साथ दिली असती तर वेगळा निकाल लागला असता असंही ते म्हणाले. शहाजी बापूंनी याचं श्रेय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलंय. निश्चितपणाने वेगळे निकालाने वेगळे उमेदवारही ठरले असते, त्यात अडचण काही नव्हती. विजयी होणारे आणि जनतेला अपेक्षित नगराध्यक्ष निवडाय पाहिजे होते, तसं होताना काही दिसून येत नाही. एकनाथ शिंदे म्हणत एक टायगर अभिजिंत आहे, तसंच आता सांगोली जनतेने दाखवलं. साहेबांचे माझ्यावर अत्यंत मनापासून प्रेम आहे आणि त्याने येऊन इथं मी संकटात असताना माझा प्रचाराचा नारळ फोडला. त्यामुळेच आम्ही पहिल्या दिवसापासून निवडणुकीत आघाडी घेतली. साहेबांचं असलेलं सांगोला तालुक्याचं प्रेम आम्ही कधी वाया जाऊ देणार नाही. निश्चितपणानं साहेबांच्या आमच्याकडून असलेल्या सर्व अपेक्षा आम्ही पूर्ण करू.
आता शहाजी बापूंनी नगराध्यक्ष पदावर आपलाच उमेदवार निवडून आणल्यानं सांगोल्यात शिंदे सेनेचं पारडं जड आहे. आता तरी भाजप शिंदे सेनेच्या सोबत येणार का हे पाहावं लागेल. सोबतच एकनाथ शिंदे सांगोल्याच्या विजयासाठी शहाजी बापूंचं कौतुक कसं करणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.